आणि यानंतर बातमी सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टी संदर्भातली। अवघ्या काही दिवसात लाखांमध्ये सदस्यत्व मिळवणाऱ्या आणि सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेवर सध्या गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांची करडी नजर आहे। या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे त्यांच्या हाती लागलेत। कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरच्या मोहिमेवर स्वार होऊन तरुणांची माथी भडकवण्याचा आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवाद्यांचे काही नेते करत असल्याचं पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचं अवलोकन आहे। आणि त्यासाठीच नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंटमधील काही नेते सध्या सक्रियतेनं कॉकरोच जनता पार्टीचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलंय। तर कॉकरोच जनता पार्टीची प्रचंड हवा आहे सोशल मीडियावरती। अवघ्या काही दिवसांमध्ये मिलियन्समध्ये फॉलोअर्स त्यांना सोशल मीडियावरती मिळालेले आहेत आणि या सगळ्या हालचालींवरती आता गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची करडी नजर आहे। आपण पाहिलं असेल जे युनायटेड फ्रंट जो CPI माओवादची जी अर्बन विंग आहे, ज्याला आपण कॉमन पॅरलन्समध्ये अर्बन नक्षल म्हणतो, त्याचंही उद्दिष्ट तेच आहे की रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना उतरवून काही आपल्याला क्रांती घडवता येते का। तर त्यामुळे निश्चितच आपला चांगला वॉच आहे आणि आमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये आहे की जे मेंबर्स आहेत जे आमच्या वॉचवर आहेत। अधिक अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, कॉकरोच जनता पार्टीची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे, पण आता त्याच्या मागून शहरी नक्षलवादी काहीतरी कट आखत असल्याचा पोलीस यंत्रणांना, गुप्तचर यंत्रणांना संशय आहे। काय असं त्यांच्या हाती लागलंय आणि ज्यामुळे हा संशय सध्या बळावतोय? प्रज्ञा, कॉकरोच जनता पार्टीची जी वाढ झालेली आहे ती निश्चितच सगळ्यांना एक धक्का देणारी आहे। मोठ्या संख्येने सदस्य त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तेव्हापासूनच पोलीस असतील किंवा गुप्तहेर यंत्रणा असतील, निश्चितच सोशल मीडियावर त्यांची करडी नजर असते आणि त्या अनुषंगाने कॉकरोच जनता पार्टीकडेही त्यांचं लक्ष गेलं। जे काही पोलीस किंवा गुप्तहेर यंत्रणांच्या लक्षात आतापर्यंत आलेलं आणि जी काही माहिती ABP माझाला मिळालेली आहे, माओवाद्यांच्या, नक्षलवाद्यांचा जो युनायटेड फ्रंट म्हणजे ज्याला आपण शहरी नक्षलवादी म्हणतो, तो जो ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये काही असे वरिष्ठ नेते आहे जे पोलिसांच्या नजरेखाली नेहमी असतात आणि त्यांच्या गतिविधींवर पोलिसांची नजर असते। ते कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर सक्रिय पाठिंबा देताना दिसत आहे। जर आपण पाहिलं तर युनायटेड फ्रंट म्हणजे जे शहरी नक्षलवाद आहे, कुठेही असंतोष असेल, स्थापित व्यवस्थेविरोधात रोष असेल, आक्रोश असेल, तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची क्रांती होऊ शकेल अशा पद्धतीचा त्यांचा उद्दिष्ट असतो। आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये त्यांना तो वाव दिसतोय की त्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवून आपण त्यांना रस्त्यावर स्थापित सत्तेविरोधात उतरवू शकतो। आणि त्याच अनुषंगाने जे माओवाद्यांचा अर्बन कॅडर आहे, शहरी नक्षलवाद जो आहे आणि त्याच्याशी संबंधित जे लोक आहेत, जे गुप्त पद्धतीने काम करत असतात, ते लोक आता सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या या संपूर्ण मोहिमेला पाठिंबा देत आहे आणि कुठंतरी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आपला जो स्वतःचा एजेंडा माओवाद्यांचा, नक्षलवाद्यांचा आहे तो शहरी भागामध्ये अंमलात आणता येईल का, असा उद्दिष्ट सध्या पोलिसांना दिसून येतं आणि त्यामुळे पोलिसांची करडी नजर या संपूर्ण प्रक्रियेवर किंवा अर्बन माओवाद्यांच्या गतिविधीवर आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।